अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। शरद पवारांची मी मदत घेतली नाही, मनोज जरांगे पाटील यांचा खुलासा। सगळ्यांची चौकशी होऊ द्या, हे मला गुंतवण्यासाठी षडयंत्र रचतायत। आतापर्यंत त्यांना एवढा निष्ठावंत आंदोलक भेटला नाही, त्यामुळे हे षडयंत्र सुरू आहे। आमच्या आई बहिणींच्या छताडावर तुम्ही नाचले तेव्हा काही वाटलं नाही का? मी नुसतं आई म्हटलं तर कसं लागलं? मराठ्यांनो, आई बहिणींचं रक्षण करा, जातीसाठी उभे राहा, मी मरायला घाबरत नाही। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणारच, फक्त मुलगा म्हणून माझ्या पाठी उभे राहा। समाजासाठी मरण येणं त्यासाठी लय भाग्य लागतं, मराठ्यांसाठी मी मरायला तयार आहे। जाळपोळ करणार असलेली व्यक्ती ही आपली नाही, शांततेत आंदोलन करणारी लोक आपली आहेत। शरद पवार यांच्याशी कधी बोललो नाही, मला कोणाची मदत नाही, मी निष्ठा विकू शकत नाही। तुमच्या सत्तेसाठी मी मराठ्यांना फसू का, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। पहिल्यापासून मराठा समाजाला मी सांगितलेलं आहे, आज नाही, शांततेत आंदोलन करणारा तोच आमचा, पहिल्यापासून काढा, आज नाही सांगत। जो कसला उद्रेक जाळपोळ करतो ते आपला नाही, भीती नाही, मान कापायला भेट नाही, आणि जेलमध्ये नेऊन गोळ्या घातल्या तरी भेट नाही। अरे किती पवित्र माझं मरण येणार आहे, मला म्हणायचंय मराठा समाजासाठी। हसत मारणारे किती पवित्र मरण यायला लागलं म्हणून जरांगेला जातीसाठी लढून आहे, हे देखील तपासा असं असेल। तपासू दे ना, मी काय म्हणलो, देवेंद्र फडणवीस साहेब हे करणार। शेवटी काय असतं, जनता आहे, काही मिळवायचं म्हणलं ना, सरकार म्हणून मायबाप असतं, त्याला थोडंफार बोलतच असतं, त्याशिवाय मिळूच शकत नाही। आणि त्याला करा आता तुम्ही चौकशात करायचं म्हणल्यावर काय चलून द्या। तुम्ही मला मध्ये टाकणार आहेत, मला माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेबाला खपत नाहीये, त्यांची बंदूक सांगती मराठ्यांविषयी किती खुनशीपणा आहे, किती जातीवादी भरलेला त्यांच्या नजरेत। मराठ्यांनी हे आता सावध होऊन ओळखा, मी नाही हलत। मराठ्यां बांधवांना या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो, हे माझ्यावर षडयंत्र असणार आहेत, मी त्याविषयी सांगितलं, हे काही करून गुतविणार आहेत, गुतू द्या, मी जेल भोगायला तयार आहे मराठ्यांसाठी, मी हटत नाही। फक्त मायबाप म्हणून ताईट माझ्या पाठीशी उभा राहा। तुमच्या लेकराला मोठं केल्याशिवाय म्हणून जरा हटत नाही, तुमचं लेकरू आहे, माझं कुटुंब परिवार मायबाप तुम्ही आहेत, मी माझं कुटुंब सुद्धा बाजून सारलेलं आहे समाजासाठी, तुम्ही फक्त हटू नका, एकजूट कायम ठेवा। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।